सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याचा शब्द दिल्याने काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। श्रीगोंदा तालुक्यात नागवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। साखर कारखान्याच्या आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून नागवडे यांचे तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते। नागवडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला खिंडार पडले। राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा टायमिंग देखील अचूक साधला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात वाढदिवस साजरा करण्याच्या दिवशीच नागवडे पती पत्नीने राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा चांगलेच चर्चेत आला। कारण नागवडेंचा हा राजीनामा थोरातांना वाढदिवसानिमित्त दिलेली भेट तर नाही ना, अशी चर्चा जिल्हाभरात रंगली। त्याच दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेसचे आता काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर आणि शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला आणि शक्ती प्रदर्शन करीत शुक्रवारी अहमदनगर येथील नक्षत्र कार्यालयात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या मार्गदर्शन शिबिरात पक्षाच्या थोरातांच्या घोषणा देत शिबिरात प्रवेश केला। त्यामुळे तेथील उपस्थित जिल्हा काँग्रेसमध्ये वेगळाच उत्साह पाहावयास मिळाला। मतदान घडून आणण्यासाठी करावयाच्या कार्याबाबत सुरू असलेल्या शिबिरात आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा विचार असून पोटे दरेकर यांच्या रूपाने तालुक्यात काँग्रेस विस्तार होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना सर्वाधिकार दिल्याचे अप्रत्यक्ष सूचित करत आगामी विधानसभेचा उमेदवार नव्या उमेदवाराचा असणार असल्याचे सूचक वक्तव्य केले। आमदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन करताना महागाई, बेरोजगारी, कांदा निर्यात बंदी यामुळे जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात असून महाविकास आघाडीकडे आशेने पाहत असून कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यास निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जिद्दीने प्रचार करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले। श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बोलताना मी आणि मनोहर पोटे आम्ही दोघांनी थोरात यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात थांबलो आहोत। आज राजे सरदार सोडून जात आहेत, तेथे आम्ही सैनिक राहिलो असून मनोहर पोटे यांनी स्वकर्तृत्वावर नगरपालिकेत विजय मिळवला। त्यांच्या मागे कार्यकर्ते नागरिक भक्कमपणे उभे असून तालुक्यात काँग्रेसला निश्चित चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला। आमदार बाळासाहेब थोरात यांना पत्रकार परिषदेत श्रीगोंदा तालुक्यातील MIDC मंजुरीबाबत विचारताना खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे नाव न घेतात जशी कांदा निर्यात बंदी उठली तशी MIDCचे होणार असून अशी ही बनवाबनवी म्हणत टीका केली। श्रीगोंद्यातील पाटपाणी आणि इतर प्रश्नांवर प्रशांत दरेकर, मनोहर पोटे हे जनआधार असलेले पदाधिकारी असल्याने आंदोलनासाठी तयार असून ते सक्षमपणे काम करतील असे सांगितले। आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जे प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे आपणा सर्वांचे नेते, विधिमंडळ पक्षाचे नेते, नामदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभा संपन्न होत आहे। या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार लवजी कानडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ असतील, किरणराव काळे असतील, आदरणीय जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष असतील, सर्व महिला भगिनी, प्रतापराव असतील, संपतराव असतील, मी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करू शकतो। पण सर्व तालुका अध्यक्ष शेवाळे साहेब असतील, ज्ञानदेवजी वाफारे साहेब असतील, मी सर्वांची मनापासून, ओगले साहेब असतील, आमच्या समवेत आलेले शहराध्यक्ष मनोहरजी पोटे या ठिकाणी उपस्थित आहेत, भैयाजी वाबे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी माफी मागतो आणि मी फार वेळ घेणार नाही। मी सर्वांची या ठिकाणी साहेबांनी सूचना केली म्हणून बोलतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो की मी सिनियरिटी नंतर मी बोलतोय। तर या निमित्तानं एक सांगणार आहे, माझ्या आधी बोलत असताना वाफारे साहेबांनी या ठिकाणी सविस्तरपणे काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे। मी साहेब गेली 15 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। सत्यजितदादा तांबेंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी माझा प्रवेश त्या ठिकाणी झाला होता आणि मी या निमित्ताने एक जाहीर करतो, आदरणीय आमच्या समवेत आलेले नगराध्यक्ष मनोहरजी पोटे साहेब असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक असतील, मार्केट कमिटीचे संचालक असतील, काही कारखान्याचे संचालक, अशा आम्ही सगळे माणसं काँग्रेस पक्षाचा विचार न सोडता त्या ठिकाणी नामदार थोरात साहेबांच्या बरोबर राहणार आहोत हे या निमित्ताने मी सर्वप्रथम जाहीर करतो। मला आनंद वाटतोय, मी फार बोलणार नाही, मी एकच टिप्पणी करेन, साहेब तुमचं भाषण आम्ही त्या ठिकाणी यूट्यूबवरती ऐकलं, खरंच अभिमान आहे। एक अत्यंत पारदर्शी, स्वच्छ आणि राजहंसासारखा आणि सरळ व्यक्ती असणारे नेते त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि तुम्हाला लाभले, म्हणून नामदार थोरात साहेबांना त्या ठिकाणी आपण भावी मुख्यमंत्री म्हणून या राज्याकडे आपण पाहिलं पाहिजे हे या निमित्ताने मी सांगणार आहे। आता लढाई तुम्हाला सांगतो, राजे पळून गेलेत, सरदार पळून गेलेत, आता सैन्यांची तुमच्या आमची लढाई आहे, या निमित्तानं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आणि आदरणीय थोरात साहेब नेहमी म्हणतात की जिथं वॅकन्सी निर्माण होती, ज्यावेळेस लोक जागा सोडून जातात,
त्यावेळेस तरुण कार्यकर्त्याला, नव्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्या निमित्तानं संधी मिळत असती आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करू, अशी या निमित्तानं मी ग्वाही देतो. मी या निमित्तानं सांगणार आहे की अत्यंत लोकशाहीला घातक असं राजकारण चालू आहे. संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते संविधान मोडण्याचं पाप खऱ्या अर्थानं भाजप सरकार करत आहे. थोरात साहेब त्या ठिकाणी सर्व आमदारांचं प्रतिनिधित्व करतात, पण तुम्हाला एक सांगतो साहेब, एका पक्षप्रवेशामध्ये फेसबुकवर तुम्ही कमेंट पाहिले असेल साहेब, तिथं जवळपास हजारो कमेंट आल्या. मी स्क्रीनशॉट काढून ठेवले. एक सुद्धा कमेंट त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने नव्हती. सगळे गद्दारांचा पक्ष, गद्दार लोक आहेत, अशा प्रकारच्या कमेंट हे जनसामान्य माणसं त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून या निमित्तानं मी सांगणार आहे की मनोहरदादा पोटे स्वतःच्या ताकदीवर नगरपालिका त्यांनी निवडून आणली. शुभांगीताई पोटे विद्यमान नगराध्यक्ष आहेत, ते आपल्या सोबत आहेत. साहेब, या निमित्तानं श्रीगोंद्याचा तुम्हाला अभ्यास आहे, तुम्ही भरभरून श्रीगोंदा तालुक्याला दिलं. कोणावर बोलला इतकं मी मोठा नाही, पण साहेब एक सांगणार आहे, गेल्या वेळेची तुम्ही परिस्थिती पाहिली साहेब. गेल्या वेळेस मोठे उमेदवार ज्यावेळेस निघून गेले, मी तालुका अध्यक्ष होतो. 4 रूमच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी आमच्यामध्ये राजेंद्रदादा राऊतदादांनी सांगितलं आम्ही ज्यावेळेस लढू शकत नाही. मनोहर पोटेंची 3 महिने झालं निवडणूक झालती, त्यांना सुद्धा विधानसभा लढण्याची ऑफर होती, पण त्यांना वाटलं मी आत्ताच नगराध्यक्ष झालो, मी कसं लढू. त्यावेळेस घनश्याम शेलारांनी निवडणूक केली. ही कोणत्या व्यक्तीची निवडणूक नव्हती मित्र. 99,000 काय ते स्वतः उमेदवार म्हटले की मला 20,000 मतं पडले तरी चालतील, पण तुम्ही दोघं चौघं बरोबर राहा. त्या व्यक्तीला 99,000 मतं त्या ठिकाणी पडले आणि खऱ्या अर्थानं 2-3 हजार मतांनी फक्त निवडणूक ते त्या ठिकाणी हारले. हे याचं धोतं काय. उद्या सुद्धा श्रीगोंदा तालुका साहेब जर काँग्रेसला जागा सोडून घेतली, मी आता फार बोलणार नाही, तुमच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जर जागा सोडून घेतली तर निश्चित रूपानं कुणीही सामान्य कार्यकर्ता श्रीगोंद्याचा आमदार होऊ शकतो. हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. आणि पुनश्च एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी बोलावलं, मनोहरदादांच्या रूपानं या ठिकाणी ते सगळे आले, त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. एक निवडणूक आयोगानं एक महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि आता प्रत्येक बूथकरता बूथ लेव्हल एजंट हा प्रत्येक पक्षाचा असणार आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो आता ठरणार आहे पुढच्या कायदेशीर बाबींसाठी सुद्धा. त्यामुळं प्रत्येक पक्षाकरता BLA अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती राहणार आहे. आणि म्हणून आम्ही दक्षिण नगर, उत्तर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या मतदारसंघांमध्ये BLAची नेमणूक हा विषय गांभीर्यानं काँग्रेस पक्षानं घेतलेला आहे. त्यावर आमची जबाबदारी आहे की म्हणजे आम्ही जे प्रमुख आहोत त्या जिल्ह्यातले असतील किंवा राज्यातले, ते जे काम चाललंय त्याच्यावर लक्ष देणं आणि त्या नेमणुका व्यवस्थित होणं आणि त्यांचं प्रशिक्षण होणं. तर नेमणूक होऊन नाही तर प्रशिक्षण होणं गरजेचं असतं. ते काम आम्ही आज करतो. नगर दक्षिणचं वातावरण कसं वाटतं? दक्षिण नगरचं वातावरण तर भारतीय जनता पक्षाकरता तर बिलकुल आता ठीक नाही असं माझं मत आहे. आणि आघाडी करता ते अनुकूल आहे. वाळूच्या प्रकरणामध्ये राज्याचा महसूल बुडत नाही, 250 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळत नव्हता असं काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि व्यक्तिगत थोरातांचा बुडत होता का हे मला माहित नाही. असं आता त्यांना एक तर त्यांनी पहिलं तर बारकाव्यानं थोडा अभ्यास खात्याची करण्याची आवश्यकता अशी आहे का 2200 कोटी रुपयाचा महसूल वाळूमधून आणि गौण खनिजामधून आम्हाला मिळत होता. गौण खनिज असं शब्द असतो त्याला, मी शब्द वापरताना आता त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही त्यामध्ये कारण नव्हतं. विचाराचा विरोध विचारानं करणं आवश्यक असतं, परंतु थोडे ते रागवलेले. मध्यंतरी मी एक भाषण केलं आणि ते फार जिव्हारी लागलं त्यांच्या, त्यामुळे ते बोलतायत सध्या. काँग्रेसला गळती लागली आणि तुमच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा आहेत, त्या कितपत योग्य आहे? म्हणजे मी तर माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि जनतेला आहे, अशी चर्चा तुम्हाला खरं वाटते का असा प्रश्न विचारला तुम्ही म्हणाल बिलकुल ती खरी नाही असंच तुम्ही सांगाल आणि जनता सुद्धा सांगेल. शिर्डीच्या जागेसंदर्भात काय सांगाल? आज आता आमचं महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. 27 तारखेला बैठक आहे. आम्ही आग्रही आहोत की ती काँग्रेसला मिळावी म्हणून, शिवसेना आग्रही आहे की त्यांना मिळावी. ही चर्चा आहे, याला मतभेद नाही म्हणतो, चर्चा म्हणतो आम्ही. ती चर्चा चालू आहे. महाविकास आघाडी बैठक होणार आहे. नेमकी काँग्रेस राज्यामध्ये किती जागांवर लढवणार आहे? आम्ही आतापर्यंत जी चर्चा केलेली आहे, आमच्या 4 बैठका त्यामध्ये झाल्या. वंचितही 2 बैठकांमध्ये हजर होतं. इतरही मित्रपक्ष आहेत की ते आमच्या बरोबर असतात त्यामध्ये. तर यामध्ये आम्ही जागेंवर गेलो नाही, तर कोणाकडं कुठे उमेदवार
चांगल्या पद्धतीनं आहे, अनुकूलता कोणाला आहे हे आम्ही पाहतो आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीत निर्णय घेत आहोत. काही जागा अशा आहेत की राष्ट्रवादी म्हणते आम्हाला अनुकूलता आहे, आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूलता आहे. काही जागा अशा आहेत की ज्या शिवसेना म्हणते आम्हाला अनुकूलता आहे, आम्ही म्हणतो आम्हाला अनुकूलता आहे. तेवढे ते 5-7 जागांचा निर्णय करणं बाकी आहे. प्रामुख्याने मुंबईच्या जागेच्या संदर्भात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागेच्या संदर्भात एकमत होत नाही असं दिसतंय. नाही असं एकमत होत नाही तर थोडंसं प्रत्येक जण प्रयत्न करणारच आहे का अनुकूलता जर तिथे असेल ती मिळावी. अशा काही जागा आहेत, त्यात काही मुंबईच्या आहेत. तुतारी आज राष्ट्रवादी पक्षाला भेटले शरद पवारांना, तुतारी काय सांगेल? नाही आता तुतारीचा आवाज जोरदार येणार आहे. आजच सगळ्यात शेवटपर्यंत तुतारी पोहोचलेली राहील. तेव्हा पवार साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं महाराष्ट्राकरता देशाकरता केलेलं योगदान ही महाराष्ट्रातली जनता तर काय विसरणार नाही. आणि ते तत्वाशी निगडीत आहे, विचाराशी त्यांनी आपली बांधिलकी ठेवलेली आहे आणि तुतारीच्या रूपानं चांगलं चिन्ह त्यांना मिळालंय असं मी मानतो. प्रकाश आंबेडकर अद्यापही महाविकास आघाडीत महाविकास आघाडीत यायला तयार नाहीयेत. त्यांचा रोख प्रामुख्याने त्यांची जी टीका होती ही काँग्रेसवर होती. कुठेतरी काँग्रेसने घेतलं तर आम्ही जायला पण तयार आहे असं त्यांचं. नाही तुम्ही आता वंचित जे सध्या आहे ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांची तयारी आहे. कारण आपण एका वळणावर आहोत देश की ज्यावेळेस आपल्या लोकशाही राज्यघटना यांचं काय होणार याची काळजी सर्वसामान्याला वाटायला लागलेली आहे. त्यावेळेस वंचित त्या बाजूनच राहणार की जे राज्यघटनेचं संरक्षण करतील, तिला ताकदवान बनवतील, लोकशाहीला ताकद होईल, त्या बाजूला ते राहणार. हे या बाबतीत दुमत आमचे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊ याची खात्री मला तरी आहे. ती इंडिया आघाडीमध्ये आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये नाही, अजून तरी नाही असं म्हणतायत. आणि मला जर ठीक आहे बोलवलं तर आम्ही त्यांची शेवटी आमचे विचार तर एक आहे. आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम्स तयार करतो आहोत आणि त्याच्यातून आम्ही काम करणार आहोत. मला वाटतं का निश्चितपणे ज्यावेळेस देश अशा संकटातून जातो आहे, भविष्य काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशाच्या, कारण याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे, त्यावेळेस वंचित आमच्या बरोबरच येईल असं मला मनोमनी वाटतं. एकीकडे भाजपा म्हणते की देशामध्ये एवढा आकडा आहे आमचा येणार आहे, पण दुसरीकडे मात्र दुसऱ्या पक्षातून नेते कसे घेता येतील याचा विचार ते करतात. काय दुविधा भूमिका आहे, काय भूमिका नाही? आता खरं म्हणजे आरक्षण भारतीय जनता पक्षातले जे मूळ होते ना, त्यांच्यासाठी आरक्षण खरं त्या आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आलेली त्यांना, अशी अवस्था आहे आज. एकंदर 6 जे आता राज्यसभेवर खासदार पाठवले, 4 तर काँग्रेसच्या विचाराची माणसं तिथे गेली. म्हणजे याचा अर्थ असा की आता आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे की आम्हाला आरक्षण ठेवा. कांदा निर्यात बंदीवरून आता भाजपमध्येच अंतर्गत युद्ध सुरू आहे आणि कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही. खरं सांगू का तुम्हाला, योग्य वेळी ही निर्यात बंदी केली कशा करता? ज्यावेळेस थोडा कांद्याचे बाजार वाढले तर तुम्ही निर्यात बंदी करून ते बाजार कोसळवले, खाली आणले. आता कांद्याचं नवं पीक येणार, अशा वेळेस पुन्हा तुम्ही आता निर्यात बंदी कदाचित उठवालही तर त्याला काय अर्थ आहे? जे शेतकऱ्याला लाभ होणार होता ते कवडीमोल किमतीनं तो कांदा विकला आणि रस्त्यावर फेकून दिला, अशी अवस्था झाली. हे जे चाललेलं आहे आणि त्याचा श्रेयवाद तर फार मोठा आहे. म्हणजे एका बाजूला निर्यात बंदीचे पोस्टर लागले, बॅनर लागले, मोठमोठे फ्लेक्स लागले का निर्यात बंदी करण्याकरता भेट आणि ते झालं, आणि इकडं तर काहीच नाही शेतकऱ्याला फायदा. ही बनवाबनवीचा कार्यक्रम चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाचा तो धोरणाचा भाग आहे. अंतर्गतच त्यांच्यात कुरघोडी सुरू झाली. काय काही लोक असे प्रत्येक पक्षात असतात की काहींना खरं बोललेलं आवडतं, काहींचं खोटंच असतं. त्यामुळे काही लोकांना खोटं बोललेलं आवडत नाही, अशी काही माणसं असतात ना. प्रत्येक शेवटी ती माणसं आहेत, ते बोलतील ना. महानंदाच्या दुधाबाबत आपलं जमिनीबाबतही काल संजय राऊतांनी आरोप केला होता. विखेंच्या नातेवाईकांनी जमीन लाटण्याचा प्रकार, आंदोलन विकण्याचा प्रकार चालू नाही. ह्या विषयातलं त्यांनी नेमकं डॉक्युमेंट काय केलेलं आहे, करार काय केलेला आहे, याची प्रसिद्धी त्यांनी केली पाहिजे. त्या शेवटी तो गुप्त ठेवून चालणार नाही, कारण एवढी मोठी महानंदा संस्था आहे, तिची जमीन फार मोठी आहे, महत्वाची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे. असं असताना देत असताना, आणि ते गुजरातला देत असताना, सगळं देत असताना महानंदा परत तिथं जाऊन पोहोचली, तर नेमकं काय करार तुम्ही केला हा तुम्ही प्रसिद्ध केला पाहिजे असं मला वाटतं. असा अधिकार नाही का सरकार वाटला आणि केला तुम्ही तसा करार,
तुम्ही ही इतकी मोठी संस्था महाराष्ट्रातल्या जनतेची, दूध उत्पादकांची दुसऱ्याच्या घशात घालत असताना कोणत्या पद्धतीने घातली किंवा तेवढं तर कळू द्या आम्हाला. राज्यामधील अनेक उद्योग जे आहेत आणि अनेक कंपन्या म्हणजे मुंबईचं शेअर हे असू द्या, पट्टी प्रदर्शन केंद्र असू द्या किंवा महानाचा विषय असू द्या, ते गुजरातला का जातात? काय तुम्ही काय प्रश्न विचारला हे तर काय लोक ते चॅनलला माहित नसतं, आम्ही दिलेलं उत्तरच फक्त माहिती असतं. परंतु सध्याचं सरकार हे पूर्णपणे गुजरातच्या जे नेते आहेत केंद्रामध्ये त्यांच्यावर हुकूम काम करतं, त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करतं आणि त्यामुळं महाराष्ट्रापेक्षा त्यांना गुजरात महत्वाचा वाटतो. म्हणजे इथून अनेक संस्था जात असताना दिसत आहेत, महत्वाची इंडस्ट्री जात असताना दिसते आहे आणि आता परत NDDB म्हणल्यावर गुजरातलाच ते गेलेलं आहे. हे कुठेतरी दिल्लीत ठरतं आणि याची अंमलबजावणी हे करतात असं दिसतंय आपले लोक. मनोहर जोशी यांचं निधन झालं. खरं म्हणजे अत्यंत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे होते आणि त्यांचं मुख्यमंत्री पदाच्या काळात मी आमदार राहिलेलो आहे. खरं म्हणजे आमदार म्हणून सुद्धा ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो तो सर्वांचा असतो. आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो, परंतु आम्हाला वागणूक जी दिली जात होती ती पूर्णपणे सर्व आमदारांना समान दिली जात होती. एक सन्मान होता आमदारांचा, त्यांच्या कामाचा आणि कायम त्या कामाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम म्हणजे आमदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलं. अनेक निर्णय त्यांनी घेतले त्या कालखंडामध्ये, विशेषतः जे सिंचनाचे महामंडळ झाले ते त्या कालखंडामध्ये झाले. नंतर त्याचा काय काय घडत गेलं यावर मी आज जात नाही, परंतु त्यांचा हेतू तर ते चांगला हेतू ठेवून ते काम केलं. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एक सन्मान मिळणं ही सोपी गोष्ट नसते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा यशस्वी असं व्यक्तिमत्व होतं. एक लोकप्रियता होती, आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना कायम राहिली होती. असं व्यक्तिमत्व एक कायम आपल्या इतिहासावर ठसा उमटून गेलेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. दुर्दैवानं त्यांचं निधन झालेलं आहे. जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शासन फक्त घोषणा करते पण अद्याप काही पाणी मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी देखील हातबल झाले. पाणी टंचाई तर यावर्षी आहेच आहे. मधल्या काळात थोडासा एक पाऊस झाल्यानं थोडासा काही काळ दिलासा मिळाला असला तरी तो दिलासा संपलेला आहे. पाण्याची टंचाई आहे, टँकर्स सुरू करावे लागेल अशी परिस्थिती आहे आणि यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्याची परिस्थिती सुद्धा जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती सुद्धा कठीण होणार आहे. रोजगार सुद्धा काही ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि या दृष्टीनं काही असलं तरी सरकार म्हणून सरकारची यंत्रणेनं काम केलं पाहिजे आणि त्या पाठीशी या सर्व शेतकऱ्यांच्या असेल जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. वेळेवर टँकर गेला पाहिजे, पाणी चांगलं दिलं पाहिजे आणि पुरेसं पाणी दिलं पाहिजे. यावर काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जलजीवन योजनेवर 1100 कोटी रुपये खर्च होतोय यावर्षी, तरी पाण्याची टंचाई नसावी याची योजने कसं बघतात? जलजीवन योजना आणि पाणी टंचाई असं याचं हे लावता येत नाही. जलजीवन योजना झालेल्या आहेत, प्रयत्न तो चाललेला असला तरी अनेक असे गावं असतात का जिथं पाणी पोहोचू शकत नाही. डोंगराळ भागात असतात, पठार भागामध्ये असतात, तिथं त्या योजनांना पाण्याचे सोर्सेस सुद्धा मिळत नाही किंवा खूप दूर असतात का जे करणं शक्य होत नाही. अशा ठिकाणी ती टंचाई प्रामुख्याने होत असते आणि त्या पद्धतीनं त्या झालेली आपल्याला दिसते आणि वाढत असताना आपल्याला दिसते आहे. सरकारनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कोणताही रोष जनतेचा निर्माण होईल अशी कृती सरकारकडून होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. होत आहेत आता खरं म्हणजे निवडणूक आल्यावर घोषणा आणि नंतर काही नाही असा हा प्रयोग अशी ही बनवाबनवी. कांदा निर्यात बंदी उठली सारखीच आहे MIDCची घोषणा, तुम्हाला कळेल लवकरच. काय आहे म्हणजे फक्त घोषणा करायच्या वस्तुस्थितीमध्ये मात्र ते घडत नाही, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही आशेला लावता, शेतकऱ्यांना फसवता, हे चित्र आहे. आणि काही झालं तर केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेत नाही असा अनुभव आहे. तुम्हाला जनतेला स्वस्त द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण शेतकऱ्याच्या खिशाला त्याला मारून शेतकऱ्याला मारून जनतेला स्वस्त देणं हे बिलकुल नाही. सरकार जो खूप पैसा आहे, खूप आर्थिक प्रगती झालेली म्हणतात, GSTचे पैसे तर सतत गोळा होत आहेत, प्रचंड आकडे त्याचे येत आहेत. अशा वेळेस शेतकऱ्याला मारण्याऐवजी सरकारनं त्याच्यात योगदान टाकून त्या ग्राहकाला स्वस्त द्यावा, शेतकऱ्याला मारू नये एवढीच अपेक्षा आहे. आज पाहतोय आपण पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आलाय, हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर आला, याची कारणं जर तपासली शेवटी हीच कारणं आहेत.